मुरगुड सेनापती कापशी रस्त्यावरील दौलतवाडी ते हळदवडे दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झाले। रस्त्यानं निघालेल्या 7 प्रवाशांवर मधमाशाने अचानक हल्ला चढवला। त्यानंतर या जखमींना मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मुरगुड ते सेनापती कापशी या रस्त्यावरील दौलतवाडी ते हळदवडे दरम्यान असलेल्या घाटात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 7 जण गंभीर जखमी झाले। कापशीहून मुरगुडकडे दुचाकीवरून निघालेले 38 वर्षाचे नितीन सुरेश कांबळे आणि त्यांची पत्नी नीता या दाम्पत्यावर सुरुवातीला मधमाशांनी हल्ला केला। हे दाम्पत्य जीव वाचवण्यासाठी खाली बसले होते। त्यानंतर याच रस्त्यावरून निघालेल्या प्रियांका प्रवीण हिंगोळे आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी वंशिका यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला। मधमाशांनी चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात चावा घेतल्यानं प्रियांका जखमी झाल्या। त्यानंतर आणखीन काही प्रवाशांवर मधमाशांचा हल्ला झाला। मुरगुडहून गडहिंग्लजकडे निघालेल्या गणपती रामचंद्र सुतार आणि रोहिणी सुतार या दाम्पत्यावरही मधमाशांनी हल्ला केला। दरम्यान मधमाशांचा थवा पाहून दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आणि मोठा अनर्थ टळला। पण हळदवडे ग्रामस्थांनी धाव घेऊन जाळ पेटवला आणि त्यानंतर मधमाशा बाजूला गेल्या। त्यानंतर जखमींना मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। रस्त्याशेजारच्या जाळीतील करवंद काढताना चुकून पोळ्याला धक्का लागल्यानं मधमाशा बाहेर पडल्या असाव्यात असा अंदाज आहे।